चोळप्पा महाराजांची निवड महाराजांनी साक्षात केली होती. कुठल्या अनेक जन्मांच्या अपार पुण्याईनी त्या चोळप्पा महाराजांना स्वामी महाराजांनी जर आदिदेव ठेवला तर किती त्रास होईल या विचाराने स्वामी महाराज व्याकुळ झाले. म्हणून त्यांनी स्वामी महाराजांनी चोळप्पांना आधी पाठवलं आणि मग देह सोडला. आणि महत्वाची गोष्ट, चोळप्पा महाराज गेल्यानंतर स्वामी रडलेत आणि म्हणलेत की आता माझ्या लीला मी कुणाला दाखवू, माझा चोळ्या गेला. मी याच्यातनं एक छोटा फक्त माझा एक वैयक्तिक मत सांगतो, कुणाबद्दल मला हे नाही, पण माझं वैयक्तिक सांगणं असं आहे. त्यामुळे आपण सामान्य जीवांनी, आपण सामान्य माणसांनी, अध्यात्मातल्या लेखक, साहित्यिक, चित्रकार, मूर्तिकार किंवा कुणी टीकाकारांनी कुणीही चोळप्पांबद्दल कुठल्याही प्रकारचं काही चुकीचं लिहिणं हा अपराध आहे. माझं स्पष्ट मत आहे. ह्याचं कारण असं आहे की तुम्हाला काय माहिती चोळप्पा महाराजांना स्वामींनी निवडलंय, त्यांच्याबद्दल टीका करायचा आपल्याला 1% सुद्धा अधिकार नाही. हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. मला कुणालाही त्याच्यातनं हे करायचं नाही, पण सांगायचं एवढंच आहे की ज्यांना स्वामींनी निवडलं, ज्यांना स्वामींनी जवळ केलं, त्यांच्याबद्दल टीका करण्याचा, मनुष्य स्वभावातल्या कुठल्याही दोषांबद्दल बोलायचा आपल्याला अधिकार नाही. त्या सुंदराबाई असू देत, चोळप्पा महाराज असू देत, बाळप्पा महाराज असू देत किंवा आणखीन कुठले महाराजांचे त्यावेळेचे भक्त असू देत, साधा विचार करून बघायचा, जो प्रत्यक्षात पूर्णावतार दत्त महाराज साक्षात स्वामींच्या रूपाने प्रकटले, त्यांचा ज्यांना सहवास मिळाला त्या विभूतीला स्वामींनी जवळ केलंय. बस ह्याच्यापेक्षा. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमच्या कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.